पावलांनी सुखदारी आले, कुशीत येता तू नवा जन्मल्याले, श्वास होत माझा तुझे निरागस हसू, दिवस रोजचेही सण लागले भासू, तुझ्यासाठी उभ्या लेक म्हणजे घराची शान असते. लेक म्हणजे आईवडिलांचा मान असते. लेक शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हे स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी ICM कॉलेज कायमच तत्पर असते. सातत्याने पुढाकार घेत असते. आजची विद्यार्थिनी उद्याची या देशाची जबाबदार नागरिक बनणार असते. त्यामुळं ती मुलगी आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि ते काळालाही परवडणार नाही. ICM कॉलेजने मुलींना शिक्षणामध्ये सहकार्य व्हावे यासाठी रोबोटिक्स स्पर्धेत निवडल्या गेलेल्या या 10 मुलींचे शिक्षण करण्यासाठी कोणीतरी पुढे आलं पाहिजे असे त्यांच्या मेंटॉरनी पत्रकार परिषदेत सांगितले. अगदी त्याच क्षणाला ICM कॉलेजमधून पत्रकार परिषदेतच कॉल गेला आणि ह्या 10 मुलींचे शिक्षण आम्ही करणार असे सांगितले. कॉलेजमधून केलेल्या या कॉलचा खणखणाट त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करेल हे कुणालाही त्यावेळी वाटलं नव्हतं. पण ह्या 10 मुली ICM कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दाखल झाल्या. त्यांनी येथेच 12वी केलं. आज त्या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत. या गोष्टीचा ICM कॉलेजमध्ये सर्वांना अभिमान आहे. या उपक्रमाची दखल राष्ट्रीय चॅनलने देखील घेतली. नंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. कोणीतरी साथ दिली म्हणून या मुलींनी इंजिनियर बनण्याचं स्वप्न पाहिलं. थेट जागतिक रोबोटिक्स स्पर्धेमध्ये धडक मारली आणि स्पर्धाही जिंकली. आज या 10 मुलींना औरंगाबादच्या एका महाविद्यालयानं दत्तक घेतलंय आणि या मुलींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. काय हे स्वप्न होतं, काय ही कॉम्पिटिशन होती आणि कसा हा सगळा प्रवास होता? मुलींचे अनेक प्रॉब्लेम होते. त्यांच्या घरापासनं ते त्यांच्या बोलण्यापर्यंत सगळ्या प्रॉब्लेमवर मात करून 3 महिने यावर अतोनात प्रयत्न केले. पहिला कॉम्पिटिशन केली आणि पहिली कॉम्पिटिशन डायरेक्टली जिंकलो. सगळे एक्सपिरियन्स टीम आणि त्यात आमची टीम जिंकली. जेव्हा तिसरी कॉम्पिटिशन जिंकलो तेव्हा त्यावेळी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन अपील केली की या मुलींचं ICM कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ब्रँचमधून 350 मुली शिक्षण घेतात. मुलींच्या राहण्याची अत्यंत उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी ICM कॉलेजने संपूर्ण हॉस्टेल मुलींसाठी राखीव ठेवले. विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी दुसरी इमारत पाहिली आणि कॅम्पसमधल्या इमारतीमध्ये आज 110 मुली राहत असतात. त्यांच्यासाठी अगदी शेजारीच मेसची व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांना कॅम्पसच्या बाहेर जाण्याचे कामच पडत नाही. सुंदर निसर्ग, प्रशस्त इमारत आणि छत्रपती संभाजीनगर पुणे रोडला लागून असलेल्या आणि भव्य अशा कॅम्पसमध्ये मुली राहतात. हॉस्टेलच्या सुविधेबरोबरच त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जाते. केवळ मुलींना प्रवेश देऊन ICM कॉलेज थांबत नाही, तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे. त्यांच्या अभ्यासात गुणवत्ता तयार झाली पाहिजे याकडेही बारकाईने लक्ष देते. दिवसभर कॉलेज करून मुलींना बऱ्याचदा अभ्यासाला वेळ मिळत नाही. यासाठी ICM कॉलेजने नाईट स्टडी अशी एक संस्कृती निर्माण केली. कॉलेज संपले की सायंकाळी 8 वाजता नाईट स्टडीसाठी सगळ्या मुली लायब्ररीमध्ये जमा होतात आणि नैसर्गिक पद्धतीने बसण्याची आणि अभ्यास करण्याची प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते. त्या पद्धतीने त्यांना स्वातंत्र्य देऊन अभ्यासाची जय्यत तयारी करून घेतली जाते. यासाठी दररोज वेगवेगळा स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित असतो. अभ्यासाबरोबर मुलींचा वेगवेगळ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये हिरिरीने सहभाग असतो.
त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना लिखाण, अभिनय, इतर कला, अँकरिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना कला सादर करण्यासाठी वाव दिला जातो. याबरोबरच आधुनिक जगाचे ज्ञान व्हावे, इंजिनिअरिंग कंपन्यांमध्ये इंजिनियर कसे काम करतात याचे ज्ञान मिळवण्यासाठी, यांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या फिजीत ठेवल्या जातात. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील सेनानी स्वातंत्र्यसैनिक विजेंद्र काबरा यांनी ग्रामीण आणि होतकरू मुलांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांच्या हातात कौशल्य निर्माण करण्यासाठी एक भव्य स्वप्न पाहिलं होतं, सहजीवनवाडीचं. आज ते स्वप्न आयशीएमने साकार केलेले पाहायला मिळते. कौशल्य आधारित सुरू केलेल्या या प्रकल्पाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले होते. तो आदर्श आणि तो अभिमान आयशीएम कॉलेजच्या पाठीशी कायम उभा असतो. याच आदर्शावर आजच्या आयशीएम इंजिनिअरिंग कॉलेज पुढे जात आहे. वाळूजसारख्या औद्योगिक वसाहतीजवळ या कॉलेजचा भव्य कॅम्पस असल्यामुळे विद्यार्थ्यांना या कॉलेजचे आकर्षण निर्माण झाले आहे. आयशीएम कॉलेजचा प्रवास सामाजिक हेतूने सुरू झाला आणि आजही त्याच हेतूने हे कॉलेज सुरू आहे. अनेक दशकांच्या प्रवासानंतरही या ध्येयात तसूभरही बदल झाला नाही, हे विशेष.